मी त्याला माझ्या आयुष्यातून कधीच काढू शकत नाही. काव्याचं केदू, काव्या तुला एकदा सांगून कळत नाही का? केदू, केदाची काव्या. तू अशी नाही ऐकणार. हा घे. हा तुझा केदार गेला आणि तुझा टेडी पण गेला. मेरे प्यार के दुश्मन, तुम ये कापूस निकाल सकती हो, ये टेढ़ी फाड़ सकती हो, लेकिन मेरे दिल में से उसको कैसे निकालोगी? आई, आधी तुझ्या कानाखाली जाळ काढते आणि मग तुझ्या डोक्यातून प्रेम काढते. बघायचंय कसं? नाही, मला काही बघायचं नाहीये. यापुढे त्या मुलाचं नाव जरी तुझ्या तोंडून आलं ना तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. आई, या घरात तर मी एकटी म्हणली आहे. माझं या घरात कोणीच ऐकून घेत नाही. तारिणी, माझ्या पोरीचं सुख हिसकावून घेऊन स्वतः मजेत राहतेस तिकडे. जितकं पाणी माझ्या पोरीच्या डोळ्यात आणलंयस ना तितकंच पाणी तुझ्या डोळ्यात येईल. तुझा संसार कधीच सुखाचा होणार नाही. शाप आहे माझा तसा. एक दिवस असा येईल ना तुझा संसार पत्त्याच्या बंगल्यासारखा कोलमडून पडेल. बॉस, रूम मध्ये उंदीर शिरला होता वाटतं. उंदीर की उंदराची बायको? असं पण आपल्यावर सीसीटीव्ही सारखी नजर ठेवून असतात ही लोक. पण मला ना वेगळ्या गोष्टीचा संशय येतोय. कसला? एवढी उलता पालत एका उंदराने घालणं शक्य नाही. उंदरांची ना अख्खी टोळी आलेली वाटते मला. असू शकतं. हे फोटो मी तुला पाठवतेय, आपल्याला लागतील ना प्रूफ म्हणून. हा फोटो हा फोटो तो नाही, हा फोटो तुझा डीपी. हे सगळं काय आहे? हा फोटो, अगं हल्ली ना व्हॅलेंटाईनला सगळे कपल्स असे फोटो ठेवतात आणि लिहितात पण की माय व्हॅलेंटाईन म्हणून. आणि मी ते सगळ्यांना दिसावं म्हणून मी ते ठेवलंय. आणि बरं झालं ना, चांगलं केलंय. एवढं सगळं करून सुद्धा त्यांना आपल्यावर संशय येतोय. रूम मध्ये येऊन शोधाशोध करून चाललेत ते. त्यांना सगळ्यांना पटायला हवं म्हणून मी हे सगळं केलं. आता त्यांना पटलं असेल. त्यांना सगळ्यांना की कोणा एकाला? एकाला? कोणाला? खरं खरं सांग केदार, काव्याला जेलस करायचं होतं म्हणून तू डीपी बदललास ना? कारण तिचा फोन आला तोपर्यंत तर तुझा डीपी वेगळा होता, त्यानंतर तू डीपी बदललास. काय बॉस, काही पण असं काही नाहीये. मग कसं आहे? अगं कसंच नाहीये. मला कळतंय. हा, काय बरोबर कळतंय सगळं. काय करताय? तुझा केदू झालाय. बॉस, असं काही नाहीये बॉस. आता केदार आणि तारणीचं खोटं त्यांच्याच तोंडून बाहेर येणं. कौशिकीताईंना खोटं बोललेलं आवडत नाही ना. आता बघूया कौशिकीताई त्या दोघांना कसं काय घरात ठेवतात.